विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। Niketan CBSE School. Admissions are open. Session 25 to 26. नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। नागपुरात अवकाळी पावसाचे आगमन, कळमना बाजार समितीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। मागील 3 दिवसांपासून नागपुरात ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने पावसासह गारपिटीचा इशारा दिला होता। मात्र या इशाऱ्याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरच्या निष्काळजीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर उघड्यावर असलेले शेतकऱ्यांचे धान्य पावसात भिजले आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानंतरही कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणतीही प्रकारची पूर्वतयारी केली नाही। काही प्रमाणात धान्याचे पोते झाकून ठेवल्यामुळे नुकसान आंशिक टाळले गेले असले तरी उघड्यावर असलेले गव्हाचे पोते पावसाने पूर्णपणे भिजले आहेत। काल रात्री आणि आज सकाळी झालेल्या तुरळक पाऊस झेलता आला असता, मात्र मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतरही प्रशासनाने योग्य ती खबरदारी न घेतल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे। आपण पाहू शकता, धान्याचे पोते भिजलेल्या अवस्थेत या ठिकाणी दिसून येत आहे। विदर्भ आवाजसाठी सतीश तुरस्कर।